शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता कधी येईल याची प्रतीक्षा राज्यभरातील तमाम शेतकरी बांधवांना लागलेली आहे। तर ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे, कारण कृषी आयुक्त जे आहेत राज्याचे त्यांनी याबद्दल संकेत दिलेले आहेत की नेमके हे दोन्ही हप्ते कधी मिळणार आहेत। तर मित्रांनो, आता हे जे काही हप्ते जे कधी मिळतील याचे अपडेट हे शासन स्तरावरून येत असतात, त्यामुळे आम्ही आमच्या मनाने काही सांगत नाही। परंतु बरेच जण कमेंट करतात की या ठिकाणी तुम्ही तुमच्या मनाने सांगतात की या दिवशी हप्ता येईल, त्या दिवशी हप्ता येईल, परंतु जे अपडेट शासन स्तरावरून येत असते तेच अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत असतो। त्यामुळे कृपया करून अशा प्रकारचे कमेंट्स करू नयेत आणि व्हिडिओ पूर्ण पाहावा, तरच तुम्हाला समजेल की नेमकं या व्हिडिओमध्ये काय सांगितलेले आहे। तर मित्रांनो, राज्याचे कृषी आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी याबद्दल माहिती दिलेली आहे की नेमके हे दोन्ही हप्ते कधी येतील। थोडक्यात ते काय म्हणाले पाहूयात। मित्रांनो, शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवून देणाऱ्या केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेश व लाभासाठी ई-केवायसी प्रमाणीकरण आवश्यक असून त्या अनुषंगाने 21 फेब्रुवारी 2024 पर्यंत विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश राज्याचे कृषी आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी दिले आहेत। तर पीएम किसान योजनेच्या 16व्या हप्त्याचा लाभ फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वितरित करण्यात येणार आहे। या मोहिमेत योजनेच्या निकषांच्या अधीन राहून आवश्यक बाबींची पूर्तता शेतकऱ्यांनी करून घ्यावी। या योजनेचा लाभ अदा केलेल्या लाभार्थ्यांनाच राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ अदा करण्यात येईल याची नोंद घ्यावी, अशी माहिती राज्याचे कृषी आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी दिलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे राज्याचे कृषी आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता जो आहे तो फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात वितरित केली जाणार असल्याची माहिती आहे। आणि ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता मिळेल त्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता वितरित करण्यात येईल। म्हणजे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता मिळणार आहे आणि शक्यता अशी आहे की मार्च 2024 या महिन्यातच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो आहे तो दुसरा हप्ता मिळणार आहे। परंतु त्याआधी मात्र तुम्ही जर या दोन्ही योजनेचे लाभार्थी असाल तर आत्ताच तुमचे पीएम किसान सन्मान निधी योजनेचे बेनिफिशरी स्टेटस चेक करा। त्यामध्ये तुम्हाला या स्क्रीनवर दाखवलेल्या तिन्ही बाबी समोर जर यस दिसत असेल तर तुम्हाला निश्चितपणे हे दोन्ही हप्ते मिळणार आहेत। आणि समजा या तिन्ही बाबीपैकी कोणतीही एक बाब जर या ठिकाणी नो दाखवत असेल तर मात्र तुम्हाला यामध्ये तुमच्या जी त्रुटी आलेली असेल पीएम किसान योजनेच्या खात्यात ती त्रुटी तुम्हाला दूर करावी लागणार आहे। तर ई-केवायसी करण्याकरिता जर तुम्ही केलेली नसेल तर तुम्ही तुमच्या सीएससी सेंटरवर करू शकता किंवा तुम्ही आधार नंबर लिंक असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलवर सुद्धा करू शकता। आणि लँड सीडिंगचा प्रॉब्लेम असेल तर तो तुम्हाला दूर करण्याकरिता कृषी विभागात जायचं आहे। आणि जर आधार बँक सीडिंगचा प्रॉब्लेम असेल तर पीएम योजनेकरिता तुम्ही या ठिकाणी पीएम किसान योजनेकरिता इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं उघडू शकता किंवा तुमची जी चालू बँक आहे त्या बँकेत तुम्ही तुमचं आधार बँक सीडिंगचा फॉर्म NPCI लिंक करण्याकरिता जो फॉर्म आहे तो भरून देऊ शकता। तर अशा प्रकारे हे अत्यंत महत्त्वपूर्ण असे अपडेट जाणून घेतले। व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। धन्यवाद।